पक्ष नेतृत्व रुपाली चाकणकर यांच्यावर नाराज असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। सुनेत्रा पवार रुपाली चाकणकर यांच्यावर नाराज असल्याची सूत्रांची माहिती। रुपाली चाकणकर यांच्या बाबतीत पक्षात चर्चा होणार आहे। रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला जाणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। दरम्यान रुपाली चाकणकरांचे खरात सोबतचे 3 व्हिडिओ समोर आले। कॅप्टन खरात यांच्या सोबतचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। कॅप्टन खरात याचा आणि रुपाली चाकणकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओत अशोक खरात पूजा करत आहेत तर बाजूला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर बसलेल्या पाहायला मिळतात। अशोक खरातचे रुपाली चाकणकरांकडून पाद्यपूजन करण्यात आलेलं आहे। महिलेचं शोषण करणाऱ्या भोंदू बाबाला विठ्ठलाची उपमा देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे रुपाली चाकणकर यांनी ही उपमा दिल्यानंतर आता रुपाली चाकणकरांवर अनेक स्तरावरून टीका होत आहेत। आषाढी एकादशी नुकतीच झाली। तर तुम्हाला आणि कल्पनाताईंना असं पाहून विठ्ठल रुक्मिणीची 100 आठवण झाली। सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल, ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे। आषाढी एकादशीला पांडुरंगाचं रूप तुमच्या समोर आहे आणि रुक्मिणी म्हणजे त्यांच्या पत्नीना, अशोक खरात त्यांच्या पत्नीना त्या पांडुरंगाची रुक्मिणी म्हणतात। थर्ड क्लास रुपाली चाकणकर म्हणजे मला ना सौम्य शब्द आता वापरता येणार नाही तुमच्यासाठी। तुम्ही थर्ड क्लास आहात आणि अशा बाईंना ज्या इतके अघोरी प्रकार करतात त्या बाईंना मला एकच सांगायचं आहे, खबरदार तुम्ही पांडुरंगाचं नाव जरी काढलं तर। रुपाली चाकणकरांचा एका कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये मला या जन्मात येऊन काय करायचं हे सांगणारे तुम्हीच असं रुपाली चाकणकर बोलताना पाहायला मिळतात। पाहूया। जन्म देणारी आई म्हणून ती माझी गुरु, मला चालायला बोलायला शिकवलं माझ्या वडिलांनी म्हणून ते होते गुरु। पण मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, मला जन्मात येऊन करायचे का हे सांगणारे गुरु माऊली तुम्ही म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे। आज मी जे काय आहे रुपाली चाकणकर म्हणून जे काही करत आहे ते माझं सारं अस्तित्व तुमचं आणि या गुरु माऊलीचं आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी 24 तासात चाकणकरांचा राजीनामा घ्यावा। अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना थेट अल्टिमेटम दिलाय। अशोक खरात प्रकरणी अंजली दमानिया चांगल्याच आक्रमक झाल्यात। भोंदू बाबावर कारवाई व्हावी। खरात अजित पवार यांचा घात केला आहे का? खरात 2 ते 3 आत्महत्येचं प्रकरण दाबलंय। आत्महत्येच्या प्रकरणाचा गुन्हा अहिल्यानगरमध्ये दाखल आहे। माझा रुपाली चाकणकरांवर आक्षेप आहे अशा शब्दात दमानिया यांनी अनेक आरोप केले। भोंदू बाबा कोणाला म्हणू आपण की ज्यांनी बाबा कोणा लोकांना पैशासाठी बनवलंय, त्यांच्या पैसा खाऊन त्यांचा गैरफायदा घेतला, अशा माणसाला भोंदू बाबा म्हणणं योग्य आहे। पण हा ज्या माणसांनी असंख्य म्हणजे आता माझ्याकडे जे आकडे आलेत, मला लोक जी भेटायला आली त्याच्यावरनं शेकडो महिलांचे ज्यांनी लैंगिक शोषण केलं, अशा माणसाला भोंदू बाबा म्हणता येत नाही। याला महाराष्ट्राचा एप्स्टीन किंवा विकृत बाबा असंच म्हटलं गेलं पाहिजे। अशी जर महिला आयोगाची अध्यक्ष असेल आणि त्या जर असा उदो एका व्यक्तीचा करत असतील तर महिलांना सुद्धा असं वाटेल की नाही हा माणूस चांगला असेल, कदाचित यांच्याकडे जाण्यात काही गैर नाही। आणि अशात या असंख्य महिला अडकल्या असतील आणि ह्याचा दोष हा याच महिलांना म्हणजे रुपाली चाकणकरांना दिला पाहिजे। यांना 24 तासात बडतर्फ करा, राजीनामा नाही बडतर्फ करा। अमोल मिटकरी यांनी देखील एक फोटो ट्विट केला होता। त्या फोटोमध्ये VSR च्या लोकांबरोबर हेच खरात होते। आत्ताच्या घटनेला त्यांचीही अशी शंका आहे की रुपाली चाकणकर, सुनील तटकरे हे दोघं त्यांचे भक्त, त्यात VSR बरोबरचे त्यांचे फोटो, तर याच व्यक्तीने कुठेही अजित पवारांचा घात केला आहे का असं त्यांना दाट संशय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।